नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर इथं तुम्ही शिमला मिरची बघत असाल, तर शिमला मिरची तुम्ही बऱ्याच म्हणजे भरलेली किंवा पातळ वगैरे अशी खाल्ली असेल, पण ही रेसिपी जी आहे ती अगदी वेगळी आणि खूप छान अशी रेसिपी आहे. रेस्टॉरंट स्टाईल दही शिमला मिरची आज आपण बनवणार आहोत. सोपी रेसिपी आहे, पण अगदी रेस्टॉरंटमध्ये ही शिमला मिरची जशी मिळते तशाच पद्धतीची आजची रेसिपी आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी शिमला मिरची घेतलेली आहे, 4 ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे. त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे लसूण, हिरवी मिरची घेतलेली आहे, तर अशी उभी चिरलेली आहे बघा. सुकं खोबरं घेतलेलं आहे थोडंसं, आणि शेंगदाणे घेतलेले आहे. थोडंसं जिरंसुद्धा आपल्याला लागणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला. इथं मी एक पॅन घेतलेला आहे, तो व्यवस्थित गरम करून घ्यायचा आहे सुरुवातीला. तर अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळते तशा पद्धतीची दही शिमला मिरची आज आपण बनवणार आहोत. तर ही शिमला मिरची चपातीसोबत, पुरीसोबत किंवा भटुरे वगैरे जेव्हा आपण बनवतो त्याच्यासोबत सुद्धा खूप छान लागते खायला. तर थोडंसं तेल सुरुवातीला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे तेलामध्ये टाकून घ्यायचे आहे. तर हे शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. सोबतच जिरे टाकून घ्यायचे थोडंसं. तर शेंगदाणे छानसे तडतडायला लागलेले आहेत बघा. आता याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं, हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा टाकून घ्यायचं आहे, आणि हे छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. तर शिमला मिरची आपण नेहमी तर बनवतो सुकी किंवा भरलेली शिमला मिरची, पण या पद्धतीने शिमला मिरची एकदा तुम्ही नक्की बनवून बघा. अगदी ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील. तर बघा, हे सगळं मी भाजून घेतलेलं आहे. तर गॅस मी बंद करून घेतला आणि आपल्याला हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. मग आपण याला मिक्सरला बारीक करणार आहोत. तोपर्यंत आपल्याला शिमला मिरची कट करून घ्यायची आहे. तर शेंगदाणे वगैरे थंड होत आहेत तोपर्यंत आपल्याला ही शिमला मिरची कट करून घ्यायची आहे. तर सुरुवातीला हे बघा, वरची बाजू कट करायची आहे आणि याच्यातल्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. तर चाकूने अलगद असं आपण ह्या बिया काढून घेऊयात. तर हे बघा, सगळ्या बिया मी काढून घेतलेल्या आहे. तर आपल्याला शिमला मिरची जी आहे ती उभी कट करून घ्यायची आहे. तर जितकं पातळ कट करता येईल तेवढी ही मिरची उभी कट करून घ्यायची आहे आपल्याला. तर हे बघा, अशा पद्धतीने ही शिमला मिरची मी उभी कट करून घेणार आहे. तर हे बघा, शिमला मिरची मी पातळ अशी चिरून घेतलेली आहे उभी. तर आता इथं मी 2 कांदे सुद्धा घेतलेले आहेत. तर हे सुद्धा आपल्याला उभी चिरून घ्यायचे आहेत बरं का. तर अगदी पातळ असं हे कांदा आपल्याला चिरून घ्यायचं आहे. तर कांद्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. तर मी 2 छोटे कांदे घेतलेले आहेत.
कांदा सुद्धा मी बारीक असा चिरून घेतलेला आहे बघा उभा. तर तो थोडासा सुट्टा असा हाताने करून घेते मी. तर आता आपण जे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले होते ते सुद्धा थंड झालेले आहे. तर शेंगदाणे वगैरे छान असं थंड झालेलं आहे. तर हे बारीक करताना आपल्याला थंड करूनच घ्यायचं आहे शेंगदाणे वगैरे, आणि नंतर मिक्सरला बारीक करायचं आहे. ते सुद्धा अगदी जाडसर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. तर हे मी मिक्सरला बारीक करून घेते अगदी जाडसर असं. तर शेंगदाणे वगैरे बघा मी अगदी बारीक मिक्सरला बारीक करून घेतले, आणि अशी बघा जाडसर भरड असल्यासारखं आहे, खूप जास्त बारीक करायचं नाही. तर आता एक बाउल मी घेतलेला आहे बघा, त्याच्यामध्ये आपल्याला ही शिमला मिरची टाकून घ्यायची आहे. बारीक चिरलेला जो कांदा आहे उभावाला तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते. आणि हे जे मिक्सरला आपण वाटण तयार केलं आहे ते आपल्याला याच्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत बरं का. सुरुवातीला मी हळद टाकणार आहे, धनेपूड, जिरेपूड, काश्मीरी लाल मिरची पूड आहे ही, ती सुद्धा मी 1 चमचा टाकलेली आहे. थोडंसं हिंग याच्यात टाकायचं आहे. तर हिंग टाकल्यामुळे छान टेस्ट येते. आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते सुद्धा मी याच्यामध्ये टाकणार आहे 1 चमचाभर. तर तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मीठ मी टाकलेले नाही आत्ताच, आपण नंतर याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत. तर हे सगळं आपल्याला हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. सगळे मसाले शिमला मिरची आणि कांद्यामध्ये मिक्स व्हायला पाहिजे, यासाठी हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. तर आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं मीठ. तर मीठ टाकून घेते मी, आणि आता हे परत आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे बघा छान असं या शिमला मिरचीमध्ये मी सगळे मसाले वगैरे मिक्स करून घेतलेले आहेत. सगळे मसाले मी मिक्स करून घेतलेले आहेत. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला. आणि आता मी हे चमच्याने मिक्स करते. तुमच्याजवळ जर वेळ असेल तर तुम्ही हे 10-15 मिनिटासाठी असंच मॅरिनेट व्हायला ठेवू शकता, किंवा लगेच बनवलं तरी सुद्धा चालेल. पण माझ्याकडे इतका वेळ नाही, त्यामुळे मी हे लगेच बनवायला घेणार आहे. तर हे बघा हे सगळं मी मिक्स करून घेतलेलं आहे. ते हे आता थोडा वेळ बाजूला ठेवते. तर ज्या पॅनमध्ये आपण शेंगदाणे वगैरे भाजून घेतले होते त्याच्यामध्येच आपण ही शिमला मिरची बनवणार आहे. तर आता मी याच्यामध्ये तेल टाकून घेते सुरुवातीला. तेल गरम झालेलं आहे. सुरुवातीला थोडंसं जिरं मी तेलामध्ये टाकून घेते. जिरं व्यवस्थित फुलू द्यायचं आहे. तर हे बघा जिरे सुद्धा छान फुललेले आहेत. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडासा कट करून घेतलेला लसूण आहे. तो लसूण मी याच्यामध्ये टाकते फोडणीमध्ये. आणि कढीपत्त्याची पानं आपल्याला टाकून घ्यायची आहेत. तर लसूण हलकासा गोल्डन होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे बरं का. तर लसूण सुद्धा छान असा हलकासा गोल्डन झालेला आहे. तर आता ही आपण शिमला मिरची जी मसाला वगैरे लावून ठेवली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे पॅनमध्ये. आणि हे व्यवस्थित तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता. तर अगदी छान अशी टेस्ट लागते या शिमला मिरचीची.
दही शिमला मिरचीची रेसिपी आज आपण बनवतोय। तर मुलांना टिफिनला वगैरे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने ही शिमला मिरची बनवून देऊ शकता। तर शक्यतो मुलांना वगैरे शिमला मिरची जास्त आवडत नाही, पण अशा पद्धतीने जर शिमला मिरची बनवून दिली तर मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील, कारण की नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं आपण याला बनवलेलं आहे। तर हे बघा, ही शिमला मिरची आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तेलामध्येच। तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी, खूप जास्त पाणी नाही टाकलेलं बरं का। हे परत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून मी सुरुवातीला याला शिजवून घेणार आहे। त्या अगोदर आपल्याला टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा। तुमच्याजवळ कसुरी मेथी जर असेल तर ती टाकली तर त्याला आणखीन छान अशी टेस्ट येते या शिमला मिरचीला। तर हे बघा, छान अशी ही शिमला मिरची मी तेलामध्ये भाजून वगैरे घेतली, थोडंसं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये। आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून हे एक 4 ते 5 मिनिटासाठी मी सुरुवातीला शिजवून घेणार आहे मीडियम गॅसवरती। तर मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे, नाही तर शिमला मिरची खालून करपून जाईल। तर एक 2-3 मिनिटे मी शिमला मिरची शिजवून घेतलेली आहे। तुम्ही रंग बघू शकताय शिमला मिरचीचा किती छान आलेला आहे। तर अशी शिमला मिरची सुद्धा तुम्ही मुलांना वगैरे किंवा तुम्ही सुद्धा खाऊ शकता बरं का। पण आपण आज बनवतोय दही शिमला मिरची, त्यामुळे अजून आपण याच्यामध्ये दही टाकलेलं नाही, तर दही टाकल्यामुळे आणखीन छान अशी टेस्ट येते। तर हे बघा, शिमला मिरची अजून थोडीशी शिजायला हवी, तर आणखीन एक 2 मिनिटं मी झाकण ठेवून अशी शिमला मिरची शिजवून घेणार। तर हे बघा, 5-6 मिनिटे शिमला मिरची मी छान अशी शिजवून घेतलेली आहे। तर शिमला मिरची सुद्धा छान अशी शिजलेली आहे बघा। तर आता आपल्याला याच्यामध्ये दही टाकायचं आहे। तर मी गॅस बारीक करून घेतलेला आहे। तर 1 वाटी दही मी घेतलेलं आहे। तर दही आंबट घ्यायचं नाही, फ्रेश दही घ्यायचं। तर हे दही चमच्याने व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे आपल्याला। तर दहीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। तर हे बघा, छान असं दही मी हे फेटून घेतलेलं आहे। आता आपल्याला या शिमला मिरचीमध्ये हे दही टाकून घ्यायचं आहे। तर आता हे दही जे आहे ते मी या शिमला मिरचीमध्ये टाकून घेते। आता गॅस बंद करून घेतलेला आहे मी। तर दही टाकल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि मग हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, नाहीतर दही फाटेल। तर हे बघा, छान असं मी हे मिक्स करून घेतलं दही टाकल्यानंतर। आणि आता मी गॅस सुरू करणार आहे। तर अगदी 2 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। गॅस सुरू करून घेतलेला आहे, गॅस मीडियम आहे। आणि आता याच्यावरती झाकण वगैरे ठेवायचं नाही, अगदी 2 मिनिटं आपण हे छान असं शिजवून घेणार आहोत। तर अगदी 2 मिनिटे ही शिमला मिरची मी दही टाकल्यानंतर शिजवून घेतलेली आहे बघा। तर तुम्ही रंग बघू शकताय शिमला मिरचीचा किती छान दिसतोय ते। तर आता मी गॅस बंद करून घेते। तर ही बघा, तयार आहे गरमागरम रेस्टॉरंट स्टाईल दही शिमला मिरची। तर अगदी छान अशी शिमला मिरची तयार होते बरं का, अशा पद्धतीनं बनवल्यानंतर अगदी रेस्टॉरंटमध्ये भेटते तशा पद्धतीची। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील। आणि अगदी साध्या सोप्या माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या तुम्हाला बनवायलासुद्धा तितक्याच सोप्या जातील। चला तर मग नक्की बनवून बघा दही शिमला मिरची।